विरोधकांचा असा आरोप आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे आज लोककलावंत रस्त्यावर उतरत आहेत. असं काही नाही. ह्याच्यापूर्वी आम्ही उतरलेले आहोत. अनेक मोर्चे असतील, आंदोलनं असतील, कुणावरती अन्याय अत्याचाराच्या घटना असतील, यासुद्धा आम्ही रस्त्यावर येऊन इथं केलेल्या आहेत. असं काहीही नाही. हा जनतेचा प्रश्न आहे आणि आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा या पिंपरी चिंचवडचे शिल्पकार आहेत आणि दादांनी नेहमी विकासाचं धोरण हातात घेतलेलं आहे. त्यामुळं आम्ही सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्ही फक्त विकासाला प्राधान्य देतो, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देतो. त्यामुळं आज सामान्य जनता या ठिकाणी या मोर्चामध्ये सामील झाली होती. असं काहीही नाही की तुम्ही जे प्रश्न उपस्थित केला, सामान्य जनतेचा हा आक्रोश आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आयुक्तांकडे ती मागणी पिंपरी करायला चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जवळच आलेली आहे. त्यामध्ये दादा विरुद्ध दादा अशी लढत पाहायला मिळेल का? एकतर तुम्ही हा प्रश्न विचारला. पक्षश्रेष्ठी सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही ठरवतील. कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? कार्यकर्ता म्हणून जे काही आम्हाला श्रेष्ठ आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करतो.